तुकाराम मुंढेंच्या अनेक निर्णयांचं कौतुक होतंय, मात्र सुट्या तेलावरती बंदी घातल्यामुळे अनेकांपुढे समस्या देखील उभ्या राहिल्या आहेत. बघूयात. तुकाराम मुंढेंच्या कारवायांचं सर्वत्र कौतुक होत असलं तरी सुटं तेल विक्रीवर बंदीच्या निर्णयानंतर मात्र अनेक लोकांची अडचण सुद्धा होते. अनेक लोक आजही रोज गरजेपुरता 30 वा 40 रुपयांचं तेल खरेदी करतात. तेलाची पूर्ण पिशवी एकाच वेळी घेणं अनेकांना परवडत नाही आणि त्यामुळे अशा लोकांनी काय करायचं हा प्रश्न पडलाय. कारण मुंढेंनी सुटं तेल विक्री बंदचा निर्णय घेतल्यानंतर आता दुकानदारांना तेलाच्या पिशव्याच दुकानामध्ये ठेवाव्या लागतात. विषय असा आहे की आम्ही जर सर्वसाधारण महिला आहोत, आमचा सगळा हातावरचा रोजगार आहे. आम्ही 10-20 रुपयाचं जर तेल मागायला गेलो तर ते डायरेक्ट नाही म्हणताय दुकानवाले आणि आम्ही कॅन घेऊ शकत नाही. मग आता यासाठी आम्ही काय केलं पाहिजे असा प्रश्न आम्ही मुंडे साहेबांना विचारलाय. तर मुंडे साहेबांनी याच्यावर आम्हाला नक्कीच काहीतरी तोडगा काढावा अशी आमची इच्छा आहे. आमच्याकडून 10, 20, 100, 1 रुपयाचं घेऊ शकत आहे. गरीब दुबळे सगळे इडा हातावरचे रोजचे रोज काम करणार लोक आहे, त्यांना पण गरीब दुबळे त्यांना एवढं घेता येणार नाही. कॅन वगैरे 10-20 रुपयाचं ठीक आहे, सगळं बंद करून ठेवलंय, ते वापस चालू करावा. सलम मध्ये काही लोक राहतात, त्यांचा जो जेणेकरून जेमतेम 200-300 रुपये कमवणारे लोक आहे, त्याच्यामध्ये ते लोक काय करतात 10-20 रुपयाचं तेल आणते. त्याच्यामध्ये जर सुट्टा तेल जर बंद केलं तर त्या लोकांनी ती तेलाची पिशवी घ्यायची कितीला आणि मग पुरं घराचा उदरनिर्वाह कसं काय करायचं. सोलापूरमध्ये तेल व्यापारी तुकाराम मुंढेंच्या निर्णयाविरोधात संताप व्यक्त करत बैठक घेत आहेत. खाद्यतेलामध्ये भेसळ असल्यास कारवाई करावी, पण सुट्टं तेल विक्री बंद केल्यामुळे अनेकांची अडचण होईल असा दावा व्यापाऱ्यांचा आहे. खाद्याचं जर नुसतं लिहू शकलं म्हणजे जर अपायकारक होत असेल तरी शासनाच्या आयुक्ताची म्हणा, शासनाच्या जे कोणी असतील अधिकारी, त्यांची समज चुकीची आहे. त्याचा त्यांनी खरं अभ्यास करावा आणि आमच्या व्यापाऱ्यांचा जो व्यवसाय आहे तो जिवंत ठेवावा. धंदा करायला भांडवल नसता तर लॅबोरेटरी कुठून आणायची आणि पॅकिंग मशीन सुद्धा आणू शकत नाही. आणि या सगळ्या गोष्टीचा खर्च जो ग्राहकावर पडणार आहे, तुम्ही त्याला शुद्ध तेल देण्यामध्ये त्यांना महागाचं तेल देऊ लागतं. तुम्ही असा विचार करा, ग्राहकांना शुद्ध तेल पण मिळालं पाहिजे आणि किफायतशीर भाव सुद्धा मिळाला पाहिजे. 100% त्यांना ह्याचा फटका बसणारच आहे. त्यांना बसणारा फटका आणि छोट्या छोट्या व्यापाऱ्यांवर होणारा अन्याय ह्याचा शासनाने विचार करून योग्य निर्णय घ्यावा. भेसळखोरांना अद्दल घडायलाच हवी. त्यासाठी तुकाराम मुंढे करत असलेल्या कामाला मोठा पाठिंबा सुद्धा मिळतोय. मात्र सुट्टं तेल विक्री बंद करून ज्या परिवारांचं हातावरचं पोट आहे त्यांच्यापुढे मात्र मोठी समस्या उभी राहिली आहे. आपल्या देशामध्ये डिटर्जंट पावडर, चहा पावडर, पेस्ट, मसाले, कॉफी, हेअर ऑइल, सॉस, शॅम्पू पासून अनेक उत्पादनं 1, 2 किंवा 5 रुपयांच्या छोट्या पॅकेटमध्ये विकली जातात. मग हीच गोष्ट तेल कंपन्या का करत नाहीत? किंबहुना तसा आग्रह तेल कंपन्यांकडे का करू नये असं देखील अनेकांचं मत आहे. काफ़ी पब्लिक को बहुत तकलीफ आ रही. ये बहुत जूना दुकान था और जैसे ही मुंडे सर का ऑर्डर आया तो हमने टोटली बंद कर दिया. टोटली एकदम बंद. रोज कितना बेचते थे आप लूज तेल? लूज तेल समझो 12-13 डब्बा जाता है. अभी वो भी टोटली बंद हो गया. उससे इफेक्ट गिरता है. जैसे जो डेली बेस पे जो काम करने वाले मजदूर वो आधा किलो, पाव किलो लेने आते थे, तो अभी वो भी बंद. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.